हॅलो लवली लेडीज, वेलकम टू माय चॅनल नीडल अँड थ्रेड. तर सगळेजण आता ब्लाऊज शिवतच असतील. तर ब्लाऊज शिवताना आपल्याला एक कॉमन प्रॉब्लेम येतो की तो म्हणजे पुढचा गळा लूज होतो. तर त्याच्यासाठी हे एक सोल्युशन आहे की जेव्हा आपण गळ्याची पट्टी लावतो तेव्हा तिथे एक कॅनव्हासच्या बाजूला एक छोटीशी एक लाईन एवढी टीप मारून घ्यायची. ती टीप मारून घेतली तर आता काय होणार, खालचं लूज होणार, वरचं टाईट होणार. तर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं इथे टीप मारायची आहे आणि जो आपला प्रेशर फूट असतो त्याच्या मागे बोट पकडायचं आहे. ज्याच्यामुळे काय होतं की छोट्या छोट्या क्रीजेस येतात नेकलाईनवर आणि त्या क्रीजेस तुम्ही बघू शकता. आता त्याच्यावरती छोट्या छोट्या बारीक चुण्या आलेल्या आहेत त्याच्यावर आणि त्याच्यामुळे जी एक लाईनची टीप मारलेली आहे आपण कॅनव्हास बाजूला ती त्याच्यामध्ये मायनस होऊन जाते. मग त्याच्यानंतर आता मी गळ्याला अर्धा इंचाचं माप टाकून घेते. अर्धा इंचावर गळा शिवायचा तर त्याच्यावर एक लाईन मारून घेतली मी आणि त्याच्याप्रमाणे शिवणार आहे. याच्यामुळं काय होतं, अशी पद्धत वापरल्यामुळे की गळा हा आपल्याला फिट बसतो आणि आपण जरी वाकलो पुढे तरी तो लूज होत नाही ब्लाऊजचा. आता शिवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ज्या आपण चुन्या पाडून घेतल्या होत्या बारीक त्या कुठंच दिसत नाही आहेत. शिवता शिवता त्या त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातात. पण तो 1 इंचाचा ते एक दोरीचा जेवढा फरक आहे त्याच्यामुळं आपल्याला गळा हा फिट बसतो. आणि त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसं दाब टीप मारून घेतो तशी ही कॅनव्हास आतल्या बाजूला करून दाब टीप मारून घ्यायची आहे. बाकीची ही सर्व प्रोसेस नेहमीप्रमाणेच करायची आहे. आतमध्ये नॉचेस द्यायचे आहेत जेणेकरून गळा व्यवस्थित फोल्ड व्हावा उलट्या साईडला. आणि ही एक छोटीशी ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते, या ट्रिकने तुम्हाला हेल्प होती आहे का, हे तुम्ही एकदा ब्लाऊजवर करून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ही नक्कीच हेल्पफुल ट्रिक आहे. आणि हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन सांगा, जेणेकरून मला असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला अजून मोटिवेशन मिळेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.